सगळ्यात अल्पसंख्य आणि व्हल्नरेबल काय असेल तर व्यक्ती. तर व्यक्तीला समाजापासून संरक्षण देणं हे राज्याचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. इंदिराजींच्याही काळात सगळे विरोधी पक्ष एकाच तुरुंगात ठेवणं आणि त्याने तिथे एकमेकांची मिटिंगा घेऊन पक्ष स्थापन करणं हे काही चांगल्या हुकुमशाहीचं लक्षण नाहीये. राजकीय स्पर्धकांमध्ये सैन्य कुठल्या एखाद्या स्पर्धकाच्या बाजूने जात नाहीये तोपर्यंत लोकशाहीला धोका नाही. राज्यकर्ते हे काही तत्वासाठी करत नसतात, त्याच्यामुळे ते व्यक्तींविरुद्ध समूहांविरुद्ध वगैरे भडकवतात. कायद्याचं राज्य टिकलं पाहिजे, राजा टिकला पाहिजे असं नाही, कायदा टिकला पाहिजे. माणूस हा मूलतः हरामखोर आणि अग्रेसिव्हच आहे, पण स्वार्थी आहे. दशकवेद व महाराष्ट्रवेद या दोन गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवा विषय आणि नवी व्यक्तीसुद्धा थिंकबँकच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदाच स्वागत करतोय महाराष्ट्रातले प्रख्यात विचारवंत तत्वचिंतक राजीव साने सरांचं. सर, स्वागत आहे. सरांची वेगवेगळी पुस्तकं असतील, लेखमाला असतील, मग ते युगांतर असेल, गल्लत गफलत गहजब असेल, सुलट तपासणी असेल, अशा असंख्य पुस्तकातून, त्यांच्या लिखाणातून, इंग्लिश पुस्तकातून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती अत्यंत मूलभूत असं तत्वचिंतन केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मुळात लोकशाही या विषयावरती त्यांचे विचार समजून घेणार आहोत. सर, पहिला प्रश्न असा आहे की लोकशाहीकडे जायच्या आधी, लोकशाही ही एक व्यवस्था आहे, राज्य व्यवस्था आहे, स्टेट ज्याला आपण म्हणतो. तर या स्टेटची गरज नक्की का निर्माण झाली, कधी त्याचा कसं इव्हॉल्व्ह झालं, काय सांगा? मुळामध्ये उत्क्रांतीमध्ये संबंध जो जीवन संघर्ष होता तो एकमेकांना मारणे असाच होता. आणि त्यामुळे उत्क्रांती हे अतिशय भयंकर प्रकरण होतं, रँडमनेसवर आधारित आणि भयंकर क्रूर असं होतं. त्याच्यातनं माणूस डेव्हलप होत गेला तरीही दुसरी टोळी म्हणजे जणू दुसरी प्रजाती असं समजून चालायचं. त्याच्यामुळे युद्ध ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. आणि युद्ध म्हणल्यावर जिथं जेता संबंध आला, जिंकलेला आणि हारलेला मरूनच जायचा तेव्हा प्रश्न नाही. पण असं जेव्हा शक्य झालं की जो हरलाय त्यालाही जगवता येईल इतपत उत्पादकता जेव्हा वाढली, म्हणजे शेतीचा शोध लागून वगैरे, तर त्यावेळेला हरलेल्यालाही जगवता येतं आणि जिंकलेला तर जगतोच. आणि हा पहिला जिथं जेता संबंध, हरलेला जिंकलेला, हा सत्तेचं पहिलं रूप आहे. अतिशय आणि हे भयानक आहे. म्हणजे पण त्यापासून सुरुवात करून जसजसं प्रगती होत गेली आणि जसजसं अनेक रोल्स तयार झाले, लोकांच्यात सामावून घेता यायला लागलं, तसतसं ही जी सत्ता, ही जी भयानक गोष्ट होती ती डायल्यूट होत गेलेली आहे. मध्ये मध्ये त्याच्यात तीव्र हे येतात, पण एकूण मानवी इतिहास हा म्हणजे कठोर सत्तेचा डायल्युशनचा इतिहास आहे. त्याच्यावरती तत्त्वज्ञांनी मांडणी केलेली आहे. थॉमस हॉब्स याचं म्हणणं, माणूस हा मूलतः हरामखोर आणि ॲग्रेसिव्हच आहे, पण स्वार्थी आहे. तर असं जर कोणी असेल की ज्याला तो घाबरेलच, असं जर कोणी असेल की त्याला तो घाबरून राहील आणि त्यामुळे तो एकमेकात मारामाऱ्या करणार नाही, आणि स्वार्थी असल्यामुळे एकमेकांना वचनं देतील आणि ह्याचं काम वचन मोडलं की शिक्षा किंवा मारामारी केली की शिक्षा. म्हणजे तर हे मॉडेल स्टेटचं हे थॉमस हॉब्स याचं आहे. त्याच्यात माणसाविषयीची कल्पना अप्रामाणिक आणि ॲग्रेसिव्ह अशी आहे. त्याच्यानंतर जॉन लॉक याची कल्पना अशी आहे की असं नाही आहे, माणूस हा मुळात ॲग्रेसिव्ह नाही आहे, किंबहुना तो घाबरट आहे. आणि
तो दुष्कृत्य करायला तेव्हाच उद्युक्त होतो की ज्यावेळेला त्याला चांगल्या मार्गाने जायला फार तोशीस पडायला लागते. म्हणजे चांगल्या मार्गाने जाणं हे फार अवघड व्हायला लागलं तर मग तो दुष्कृत्य करतो. त्याच्यामुळे त्याला चांगल्या मार्गाचा स्कोप ठेवला तर तो दुष्कृत्य करणार नाही असा त्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे तो अशा बलदंड हुकुमशाहीखाली ठेवायची अशी काही गरज नाही आहे. परंतु माणसांच्या हितांमध्ये फरक पडणार, डिस्प्यूट्स होणार, तर यासाठी व्यवस्था हवी अशा अर्थाने स्टेट लॉक म्हणतो. आणि रुसो यांनी तर कमालच केलेली आहे. त्याच्या मते निसर्गतः माणूस हा अतिशय प्रेमळ आणि काय म्हणजे एकमेकांसाठीच जगणारा वगैरे असा आहे. पण शासनसंस्था असल्यामुळे तो बिघडला आहे. बरं, असं अशी म्हणजे रुसोची फार रोमॅन्टिक कल्पना आहे. पण हा कंटिन्युअम जर आपण पाहिला तरी नागरिकांनी नागरिकांवर हल्ले करू नयेत. म्हणजे नागरिकांना एकमेकांपासून संरक्षण देणं आणि विशेषतः व्यक्तीला जमावापासून. सगळ्यात अल्पसंख्य आणि व्हल्नरेबल काय असेल तर व्यक्ती. तर व्यक्तीला समाजापासून संरक्षण देणं हे राज्याचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. म्हणजे मॉब चालणार नाही आणि त्यामुळे मग बाकीची पुढची फंक्शन्स आली, पण हे कर्तव्य असलं पाहिजे तत्वतः. पण राज्यकर्ते हे काय तत्वासाठी करत नसतात, ते त्यांचेही वेस्टेड इंटरेस्ट असतात आणि त्याच्यामुळे ते व्यक्तींना व्यक्तींविरुद्ध, समूहांविरुद्ध वगैरे भडकवतात आणि त्याच्यावरती आपली सत्ता टिकवून घेतात. हे आहे. पण तत्वतः राज्यसंस्था का हवी तर व्यक्ती एकटी असते, समूह फार ताकदवान असतो आणि समूहापासून व्यक्तीचं संरक्षण करणं याला वेगळं काहीतरी लागतं आणि ती राज्यसंस्था असते. ज्या वेळेला सरंजामशाही म्हणजे जमीनदार म्हणजे मोठे जहागीरदार आणि त्यांचे भूदास सर्फ त्यांना जमिनीचा तुकडा दिलेला असायचा, त्यातली पैदास त्याची आणि त्या बदल्यात त्यांनी जमीनदाराच्या शेतावर फुकट राबायचं. ही ती सिस्टीम होती आणि ही अतिशय स्टॅटिक सिस्टीम होती. यात प्रॉडक्टिव्हिटी वाढायचाही प्रश्न नव्हता, लोकसंख्याही वाढायचा प्रश्न नव्हता. किंवा आशियामध्ये ज्याला आपण बलुतेदारी म्हणतो त्याला बार्टर म्हणणं बरोबर नाही. बार्टर म्हणजे वस्तूचा वस्तूशी विनिमय, तसं नाही आहे. बलुतेदारी इज लायनेज रिटेनरशिप. रिटेनरशिप म्हणजे काय? काम पडो वा न पडो, काम पडेल तेव्हा तुम्ही केलं पाहिजे. पण वर्षभर ते काम नाहीच निघालं तरी तुम्हाला रिटेनरशिप मिळेल. पण ही रिटेनरशिप वंशाला मिळायची, व्यक्तीला नाही. आणि त्याला बलुतेदारी म्हणतात. मग त्याच्यात स्पर्धा अजिबात नसते. म्हणजे शेजारच्या गावातला कारागीर आपल्या गावातल्या कारागिरापेक्षा जास्त काम चांगलं देतो असं म्हणून त्याला नाही बलुतं देता येणार. आणि स्पर्धा हा प्रश्नच नाही, कारण तुम्हाला लायनेज रिटेनरशिप मिळणारच आणि जे पडेल ते काम तुम्ही करायचंच. त्याच्यामुळे त्याच्यात स्पर्धा हा प्रश्न नाही आणि त्यामुळे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनही नाही. आता तरीही व्यवस्था टिकली का खूप वर्ष, तर तिला अतिशय उत्तम मृत्यू प्रमाण लाभलेलं होतं आणि भरपूर माणसं मरत असल्यामुळे एक गाव असताना शेजारी दुसरं गाव उभं करायला जेवढा वेळ लागेल आणि त्याच्याकरता जेवढे श्रम घालावे लागतील ते सहज शक्य व्हायचं, कारण लोकसंख्येची वाढ अगदी कमी होती. पुढे मेडिकल प्रगतीमुळे आणि फॅमिली प्लॅनिंग नसल्यामुळे लोकसंख्येचा स्फोट झाला. म्हणजे लोकसंख्या सगळ्यात वाढायला लागल्या आणि मग अशा प्रकारच्या जुनाट पद्धतीने माणसानं जगवणं अशक्य झालं आणि मग उत्पादकता ही गोष्ट सुरू झाली.
मग कमी इनपुट्समध्ये जास्त आउटपुट, ही गोष्ट सुरू झाली. आणि संपत्ती निर्माण झाली. म्हणजे पूर्वी हे त्याला संपत्ती म्हणत नसत, वेल्थ ही निर्माण झाली. आणि या स्टेजला आल्यानंतर जे सरंजामदार किंवा सरदार जे होते त्यांना हे परवडे नसं झालं एका बाजूने. कारण ते बुधास बंड करायचे, पळून जायचे, त्यांना पकडण्यासाठी सैन्य ठेवतं, सैन्यावर खर्च, असं सगळं म्हणजे ते चालेन असं झालं. दुसरीकडे कारागीर निर्माण झाले आणि युरोपात विशेषतः कारागिरांचे संघ निर्माण झाले, गिल्ड म्हणतात त्यांना. व्यापारी वाढले आणि पळून जाणारे भूदास. तर हे जे काय कॉम्बिनेशन झालं ह्यांनी औद्योगिक क्रांती शक्य झाली. मी भांडवलशाही ज्याला आपण म्हणतो तर ते ट्रान्झिशन झालं. आणि मग त्याच्यामुळे निर्णय काय राजा घेईल तो निर्णय, प्रिन्सिपल काय त्याला येईल लहरचे प्रिन्सिपल, असं जे होतं त्याच्याऐवजी कायद्याचं राज्य ही संकल्पना आली. फ्रेंच रेव्होल्युशनमध्ये लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी असं म्हटलं जातं, पण त्यातली इक्वालिटीचा अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ आहे आयसोनॉमी, म्हणजे कुळानुसार वेगळे कायदे नाही, सर्वांना तोच कायदा. आणि कायद्याचं राज्य टिकलं पाहिजे, राजा टिकला पाहिजे असं नाही, कायदा टिकला पाहिजे. तर हा फार महत्त्वाचा बदल आहे. आणि हे लोकशाहीच्याही आधीच आहे. लोकशाहीची सुरुवात व्हायला लागण्याचं कायद्याचं राज्य आणि सर्वांसाठी एकच कायदा, ही अवस्था महत्त्वाची आहे. आता दमनाच्या जोरावर राज्य टिकवणं ही जरी सवय असली तरी आपल्या राज्यातल्या प्रजाजनांना संधी देऊन त्यांना सुखी करूनही आपण राज्यपती राहू शकतो. म्हणजे असं आवश्यक नाही आहे की मला त्याला मारलंच पाहिजे, असं नाही आहे. आणि हे कधी शक्य, समृद्धी वाढल्यामुळे शक्य झालं. समृद्धी वाढल्यामुळे शक्य झालं आणि त्यामुळे राज्यकर्ते आणि प्रजा यांच्यामध्ये जो प्रचंड दमनाचा संबंध होता हा कमी होत गेला. आणि इथे लोकशाहीचा पहिला प्रश्न आला की लोकांचंही मत घेतलं पाहिजे, त्यांना त्याच कायद्याने वागवलं पाहिजे, लहरीपणा केला नाही, असं सगळं हे होत गेलं. आणि अगदी ज्याला काय म्हणतात निर्णायक बदल म्हणजे घराण्यानुसार असणारे राजे सरंजामदार हे जाऊन लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी हे राज्यावर येणं, हा लोकशाहीचा ही सुरुवात आहे. आणि लोकप्रतिनिधी द्यायला मिळणं हे फार महत्त्वाचा माणसाच्या जीवनात बदल आहे. कारण लोकप्रतिनिधीला मतं मिळायची असल्यामुळे तो मतदारांची काहीतरी पर्वा करतो जो राजाला करायची गरज नाही. आणि त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाही ही वाढत गेली, ठिकठिकाणी अनेक देशांमध्ये वाढत गेली. या लोकशाहीमधून आपण जर का भारताच्या लोकशाहीकडे आलो तर दोन गोष्टी मांडल्या जातात. एक असं की भारतातली जी लोकशाही आहे ती भारतातल्या समाज व्यवस्थेपेक्षा अधिक लिबरल अशा ढाच्यावरती उभी राहिली. कारण मूळ आपण समूहानं जगणारे जे आपली मूळ प्रवृत्ती आहे त्याला रानटी म्हणा किंवा असे काही म्हणा, आणि जो ढाचा आहे तो मात्र अधिक लिबरल आहे असा एक कायम त्याच्यावरती हे केला जातो. आणि लोकशाहीसाठी म्हणजे लोकशाही भारतात कशी इव्हॉल्व गेली याच्यामध्ये खूप टप्पे कायम घडल्याचं म्हणलं जातं. तर हा जो मुद्दा असतो की लोकशाहीसाठी आपण तयार होतो का, भारतानं लोकशाही कशी स्वीकारली, खरंच जी मानवी प्रवृत्ती आहे ती आणि लोकशाही याच्यात विरोधाभास आहे का, तुम्हाला काय वाटतं? नाही, मानवी प्रवृत्ती ही दमन करण्याची ताकद ज्याच्यात असते त्याला दमन करावं अशी असते.
पण सामान्य माणसाची प्रवृत्ती माझ्यावर दमन होऊ नये हीच असते. म्हणजे मला स्वातंत्र्य हवं आहे हीच असते. त्याच्यामुळे भारत काय कुठेही असो, आधीच्या शाह्यांपेक्षा लोकशाहीलाच प्रवण असंच ह्युमन नेचर आहे. म्हणजे मला फ्रीडम असावं हे माणसाचं आहे, पहिल्यापासून आहे. त्याने अनेक बंड केली, ती फसली, पण लोकशाहीमध्ये त्याला अधिकृतपणे म्हणजे गुन्हा न ठरता हे व्यक्त करता यायला लागलं. आणि लोकप्रतिनिधींनाही त्याची काहीतरी काळजी केल्याशिवाय शक्य नव्हतं. आणि त्यामुळे एका अर्थाने राज्य आणि समाज यांच्यामध्ये पूरक संबंध निर्माण झाला. आणि भारताची तयारी नव्हती असं नाही. भारतात बलुतेदारी होती, ग्रामपंचायती होत्या, जात पंचायती होत्या, पण याच्यामध्ये व्यक्तीला हक्क काही नव्हता. जातींना, गावाला, समूहांना हक्क होते. पण ब्रिटिश रूल आल्यानंतर ब्रिटिश रूलमध्ये व्यक्ती जन्माला आली एका अर्थाने. काय तिथे पार्टी कोण असतं, पक्षकार कोण असतं, तो व्यक्ती असतो. आणि हे झेपायला वेळ लागला. माझं कुटुंब, माझी जात, माझं अशापेक्षा नाही मी. त्यामुळे व्यक्तिकेंद्रितता येणं ह्याला वेळ लागला. पण भारतात दुसऱ्या बाजूने धार्मिक क्षेत्रात समूहवाद नव्हता. व्यक्तीने आपापला मोक्ष साधायचा आहे, इतरांना कन्वर्ट करायचं वगैरे काही नाही आहे. आणि अंतर्मुख होऊन ते करायचं आहे. त्यामुळे भारतामध्ये एका अर्थाने जास्त व्यक्ती आपापल्यापुरतं बघणारी आहे, म्हणजे समूहाला कमिटेड कमी आहे. आणि त्यामुळे लोकशाहीचं स्वागतच केलं गेलं. काही म्हणजे लोकशाहीमुळे काही गडबड झाली असं अजिबात झालेलं नाही. आत्ता सातत्यानं असा आरोप केला जातो की भारतातली लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीच्या अंतर्गत हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे. तर या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीविषयी काय वाटतं तुम्हाला? लोकशाही धोक्यात कधी येते? शेवटी राष्ट्राचं वेगळं काय असतं? सैन्य. एका राष्ट्रात दोन सैन्य असू शकत नाहीत. बाकी काही दोन धर्म असतील, जाती असतील, काय दोन वर्ग असतील. सैन्य आणि सैन्य हे जोपर्यंत न्यूट्रल आहे, म्हणजे राजकीय स्पर्धकांमध्ये सैन्य कुठल्या एखाद्या स्पर्धकाच्या बाजूने जात नाही आहे, तोपर्यंत लोकशाहीला धोका नाही. आणि आपल्या इथे संसद आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त काय होऊ शकतो धोका, म्हणजे ते इंदिराजींनी काही लोकशाही विरोधी घटना दुरुस्त केल्या आणि सुप्रीम कोर्टाने त्या स्क्वॅश केल्या. त्याला तो अधिकार आहे. पण अशा वेळेला जर सैन्य सुप्रीम कोर्टाच्या मागे उभं राहिलं नसतं तर खरंच हुकुमशाहीकडे पॉलिटिसाईज नसणं, मिलिटरी पॉलिटिसाईज अजिबात नसतं, राजकारणापासून अलिप्त असणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक आयोग आहे, त्याला हक्क सुप्रीम कोर्टा इतकेच आहेत, संसदे इतकेच आहेत. म्हणजे प्रत्येक या ज्या संस्था आहेत या संस्थांना समान दर्जा आहे आणि त्या एकमेकांच्या कारभारात ढवळाढवळ करू शकत नाहीत. तर हे आणि सगळ्याच देशांमध्ये चेक्स अँड बॅलन्सेस हे असतात. म्हणजे सत्ता ही अशा संस्थांकडे असते की ज्या सत्ता एकमेकीवर लक्ष ठेवून असतात. आणि त्याच्यामुळे का धोका असावा, म्हणजे असं का ही चर्चा का होते हेच मला कळत नाही आहे. नाही, असं जे मानलं जातं की जरी इन प्रिन्सिपल या सगळ्या एकमेकांपासून निरपेक्ष आणि सत्ताधीश म्हणजे पुरेशी सत्ता असताना व्यवस्था असल्या तरी त्या बहुमतापुढे झुकतात का काय, पार्शियल होतात का काय, अशी चर्चा होती आणि त्याच्यातून अशा चर्चांना जन्म येतो. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? अशा केसेस झाल्यात का की बुवा एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूनी आणि कायद्यालाही बाजूला ठेवून कोर्टाने निर्णय दिलेत. इंदिराजींच्या काळात झालं होतं.
इंदिराजींच्या काळामध्ये आणीबाणी याच्यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरळ नाकारलं होतं. इतर पक्षच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं होतं, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही. आणि त्यामुळे त्या काळात एकपक्षीय असा तो काळ होता. पण तरीही जिथे हुकुमशाह्या आहेत तिथलं जे तीव्र आणि ते जे क्रौर्य आहे ते ह्यात नव्हतं. इंदिराजींच्याही काळात आता सगळे विरोधी पक्ष एकाच तुरुंगात ठेवणं आणि त्यांनी तिथे एकमेकांची मिटिंगा घेऊन पक्ष स्थापन करणं, हे काही चांगल्या हुकुमशहाचं लक्षण नाही आहे. म्हणजे खूपच लिबरल हुकुमशहा इंदिराजीसुद्धा होत्या. आणि त्यांना जेव्हा फीडबॅक आला की आपलं हे राज्य ठेवण्यामध्ये आपल्याबद्दल जनतेचा राग फार वाढत चालला आहे, हे त्यांच्या हेर खात्यातनं जेव्हा त्यांना कळलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण असंच दाबत गेलो तर आपलं काही खरं नाही. म्हणून त्यांनी आणीबाणी उठवली आणि निवडणूक डिक्लेअर केली. म्हणजे हुकुमशहा निर्माण झाला होता, पण त्याला स्वतःलाच असं लक्षात आलं की हे नाही चालणार इथे, आणि म्हणून त्याने निवडणूक डिक्लेअर केली. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष जिंकला, हुकुमशहा पडला, पण त्याला मारून टाकलं वगैरे असं काही नाही झालं. पुन्हा सगळं सिस्टीम लोकशाहीची चालू राहिली. इतकंच नव्हे तर ज्या इंदिराजींनी लोकशाहीचा जीव घेतला होता त्या इंदिराजी काही 2-3 वर्षातच पुन्हा राज्यावर आल्या. म्हणजे लोकांना त्यांना मतं देताना ही भीती नाही वाटली की इंदिराबाईंना मत म्हणजे हुकुमशाही, म्हणजे अनुभव येऊन सुद्धा एकदा अशी भीती नाही वाटली. आणि नंतर त्यांनी तसला कधीही प्रयत्न नाही केला. नंतर त्यांनी एक केलं, राज्य सरकारांवर त्यांनी टाच आणणं हे केलं. म्हणजे गव्हर्नर हे सरळ डिसमिस करून टाकायचे. म्हणजे बहुमत चाचणी घ्या असं सांगणं नाही, यू आर डिसमिस्ड इंदिराजींच्या आदेशावरनं. आणि यामुळे NT रामाराव कित्येक अशी सरकारं काढली गेली. आणि त्याचा एक परिणाम झाला की अनेक राज्यांमध्ये अँटी काँग्रेसिझम हा प्रचंड वाढला. आम्ही आत्ता जे बघतोय ते उदारीकरणातली लोकशाही बघतोय. आर्थिक म्हणजे भांडवलशाही ज्याला म्हणतो आपण, भांडवलशाही उदारीकरणाचं जे युग 1991 नंतर चालू झालं असं आपण मानतो. म्हणजे स्पर्धा खुली करणे या अर्थाने. बरं, हो. त्यातल्या पिढीतले आम्ही मतदार आहोत की जे आता लोकशाहीकडे बघतोय, या व्यवस्थेकडे बघतोय. तर ह्या बदलांचा जो या 90च्या दशकात आणि काही प्रमाणात 80च्या दशकाच्या उत्तरार्धात झालेला होता असं म्हणतात, त्याचा लोकशाहीवरती, भारताच्या आत्ताच्या लोकशाही व्यवस्थेवरती काय परिणाम झाला? स्पर्धा वाढली, मक्तेदाऱ्या कमी झाल्या, सरकारी नोकरशाहीचं महत्त्व कमी झालं. त्याच्यामुळे नागरिकांना स्वतःचं कर्तृत्व दाखवायला जास्त वाव आला. आणि या अर्थाने लोकशाहीला पूरक असंच आहे उदारीकरण हे. कारण मक्तेदारी ही गोष्ट स्पर्धा दाबते, कोणाला उभंच राहू देत नाही. पण आता तितळ्यांच्या बाकरवड्या सगळ्यात जास्त खपतात. म्हणजे तितळ्यांची मक्तेदारी आहे का? नाही आहे, यश आहे. एखाद्याला यश खूप आहे याचा अर्थ त्याची मक्तेदारी असं होत नाही. मक्तेदारी करता त्याने दुसऱ्याला ते उत्पादन काढण्यापासून आडकाठी आणणं असं काहीतरी केलं पाहिजे. तसं काहीच केलं जात नाही. किंवा आता काय समजा एखाद्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 5ही टेस्ट जिंकला तर याचा अर्थ अंपायर पार्शल होते का? द व्हेरी फॅक्ट की एकच संघ जिंकतोय त्याच्यावरनं तुम्ही न्यायाधीश हा निपक्षपाती, आपला पक्षपाती होता असा निष्कर्ष काढू शकता का? म्हणजे हे बरोबर आहे की न्यायाधीश पक्षपाती असला तर तो एका बाजूला जिंकवेल, हे बरोबर आहे. पण एक बाजू जिंकते म्हणजे न्यायाधीशच पक्षपाती आहे असं उलटं लॉजिक कसं काय येतं हे मला नाही कळत. इफ समवन इज विनिंग अँड विनिंग मोर अँड मोर, व्हाय इट इज सीन ॲज छुपी हुकुमशाही?
म्हणजे आता मी आणीबाणीच्या काळात सायक्लोस्टाईल पत्रकं काढून रात्री हिंदूंची वाटायचो वगैरे असलं सगळं ते चालायचं. आत्ता कोणीही कुठल्याही राजकीय नेत्यावर काय वाटेल ते बोलतोय आणि काही होत नाही आहे. किंबहुना केंद्र सरकारकडून दमन होण्यापेक्षा राज्य सरकारांकडून दमन होणं आणि मग केंद्राने हस्तक्षेप करून ते सोडवणं असं जास्त झालं आहे. सो देर इज नो प्लेस फॉर डाउटिंग द डेमोक्रेटिक स्पिरिट और डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स.